लक्षात घ्या, पहिले 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं असतील, त्यानंतर अंतिम 2 षटक आपल्याला सारिका हॉटेल एंडकडनं पाहायला मिळतील. चेंडू द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. लगेचच सामन्याला आपण आता सुरुवात करतोय. जबरदस्त स्पर्धा रंग भरतीये खऱ्या अर्थाने, कारण अंतिम दिवस मेगा फायनलचा यासाठी केला होता ठास. शेवटचा 30 गोड बाबा. शेवटचे काही क्षण आता आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल देखील पाहायला मिळेल. 10 वाजून 7 मिनिटे घड्याळामध्ये आणि आपण सामन्याला आता सुरुवात करतोय. आमची सर्व टीम सज्ज झाली आहे. आमचे आयोजक देखील सज्ज झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे संघ उतरलेत. एका बाजूने कानूल बॉयज आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने मुरबाड 11. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वाधि साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. प्रथम हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे निश्चितच 14 कला 64 विद्यांचा अधिपती बाप्पा गणपतीला नक्कीच नमन करतोय. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतोय. आई गावदेवी मातेला वंदन करतोय. खेळपट्टीला नमन करतोय आणि मी ओमिसुता टिटवाला सांगोडे समालोचनाला सुरुवात करतोय. आपल्या सोमभेद कानोल बॉयज आणि मुरबाड 11 हाचा सामना आपण पाहताय. प्रथमतः बॅटिंग स्वीकारली कानोल बॉयजने टॉस जिंकल्यानंतर आणि मुरबाड 11 टीमला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. महेश आलाय पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आजच्या दिवसातील विश ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात होणार आहे. शोध क्वालिटी क्रिकेट शोध गुड गेम. महेशचा पहिला बॉल. फलंदाज ज्ञानेश्वर साडी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अभयाला चढवलाय. बॅटच्या मधोमध चेंडू स्पीड साऊंड आउट द बॅट ज्याला म्हटलं जातं आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे. पहिला तडाखा पहिला षटकार. स्वतः आमचे आयोजक देखील आहेत. मदनजी आनंद कथोरे साहेब देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये. ओ चांगला चेंडू इथे दरम्यान स्विंगाना मिस. डॉट बॉल पाहायला मिळतोय षटकार नंतर. एक डॉट बॉल. 2 चेंडू 6 धाबा दाफलकावर आता आपण पाहू शकता. सुरुवात होते. अकाउंट षटकाराने ओपन केलं होतं फलंदाज ज्ञानेश्वरने. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये बॅटच्या टोला लागला एकदम. बुडाला ज्याला म्हटलं जातं. कालच्या भागाला स्पर्श झाल्यानंतर 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला पकडलं गेलं. त्यानंतर एक धाव नक्कीच पूर्ण केली. 3 चेंडू आणि 7 धाबा दाफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो यावेळी मात्र पुढचा दरवाजा रोखून धरला आणि मागच्या दरवाज्यातून झाली चोरी. यष्ट्यान सभेत क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का लागत असताना कानोल बॉयज या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आलेत. अर्जुनाप्रमाणे धनुष्यबाण चालवावा लागेल. बॅट चालवावी लागेल. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
ओव्हर द विकेट ने. ओहो, आणखी एक सुरेख चेंडू यावेळी देखील यष्ट्या वाकवल्या. क्लीन बॉल, दांडी गोल आणि फलंदाजाला बाद. धक्का क्रमांक सलगचा दुसरा लागतो टीम कानोल बॉयजला. आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवर महेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 7 धाबा खर्च केल्या, 2 मोठ्या विकेट्स आपल्या नावावर केल्यात. विकेट हॅट्रिक बॉल होता, परंतु व्हाईट बॉल तिथे येतोय आणि व्हाईटच्या स्वरूपात आता धावसंख्या आपल्या पुढे सरसावताना पाहायला मिळते 8 या आकड्यावर. यावेळी चांगला फटका आहे, ड्राईव्ह करतायत परंतु क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान धाव फक्त एकच मिळते. एका धाब्याच्या मदतीने आता धावफलक आपल्याला पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. षटकाच्या अखेरीस 2 बाद 9 धावसंख्या. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकानंतर 9 धाबा धावफलकावर. आता दुसरं षटक कोणता गोलंदाज येईल पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज भानुदास आहेत. भानुदास आलेत, अष्टपैलू क्रिकेटर आहेत, नक्कीच नामांकित क्रिकेटर या विभागात येईल आणि सातत्याने प्रभावित केलंय. स्पिन अटॅकात आपल्याला पाहायला मिळेल कटर्सचा वापर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक या सर्व चेंडूंची माहिती आहे खऱ्या अर्थाने भानुदास याला. ओ पहिलाच बॉल यावेळी मात्र फ्लिक केला, फ्लिक ऑन द रिक्स. बॉटमॅनचा प्रॉपर वापर करत असताना चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्याने चेंडू जातो 4 धावांसाठी आणि येतो दर्जेदार चौकार. दुसरा बॉल यावेळी मात्र लेग ब्रेक चेंडू होता, जबरदस्त पडल्यानंतर पहा मित्रांनो किती बारच्या दिशेने वळण घेतो हा चेंडू. यावेळी चांगला फटका परंतु डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतील तिथे आणि झेलची संधी होती, संधी स्वीकारली. धक्का क्रमांक 30 लागतो टीम कानोल बॉयजला. आज निश्चितच आपल्याला 10 संघ 40 प्लसचे पाहायला मिळतील. त्या 10 संघांमधनं एक संघ मेगा फायनल खेळणार आहे. जो संघ क्वालिफाय होईल तो. चौथा चेंडू भानुदास पुन्हा एकदा. ओ यावेळी मात्र स्लायडर होता, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि झेलची संधी होती, संधी स्वीकारलो. बॅक टू बॅक या षटकातील दुसरा धक्का आणि टीमला लागताय चौथा धक्का.
मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र आता जाताना आपला पाहायला मिळतील. 2 विकेट्स बॅक टू बॅकच्या गेल्यात आणि 5वा चेंडू या षटकातील. 5वा बॉल. भानुदास पुन्हा एकदा उडदा विकेट ना. हो, यावेळी मात्र काय घडलंय, किती टर्न होता पाप मित्रांनो चेंडू मध्ये. चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक बॉल. चेंडूच्या लाईनवर गेले होते खऱ्या अर्थाने फलंदाज. ओ, यावेळी मात्र आणखी एक चांगला बॉल, आणखी एक लेग ब्रेक चकवताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने भालचंद्र मिडल ऑर्डरचे बॅटर आहेत आणि चेंडू त्यांना पडल्यानंतर हातातून त्यांना ओळखता आलेला नाहीये. सलगचे 2 विकेट, त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल. तर किफायती षटक, इकॉनॉमिकल षटक आता आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर आता तिसरं षटक, कोणता गोलंदाज येईल या तिसऱ्या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली, फिरकीचे जादूगार आहेत खऱ्या अर्थाने भानुदास. दोन्ही बाजूने चेंडूला बळवण्याची भरपूर क्षमता आहे आणि आपण ती क्षमता पाहिली देखील मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 13 वर 4 गडी बाद. अजून 2 षटक फेकणं बाकी आहे. आता 2 षटक आपल्याला सारिका हॉटेल एंड कडनं पाहायला मिळतील. स्वतः खऱ्या अर्थाने आमचे लाडके आयोजक मदनजी कथोरे साहेब बॉलिंग ट्रॅकवर आता आपल्याला पाहायला मिळतील. आय थिंक लेफ्ट आर्मर आहेत. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे देखील खूप जवळून पाहिलेत मदनजी कथोरे साहेबांनी आणि त्यांना देखील आता चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण चांगल्या टचमध्ये ज्ञानेश्वर पाहायला मिळाला. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. आपल्या आडवा बॅटने खेळायचं होतं तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. शॉट फाईन लेगला. लक्ष्मण आहेत, लकी उर्फ. पहिला चेंडू डॉट येतोय. बॉलिंग ट्रॅकवर मदन कथोरे साहेब. ओर द विकेट आहे पुन्हा एकदा. यावेळी देखील चांगला बॉल टर्न केला पहा. बॅट्समनला असं वाटलं की हा चेंडू वाईट जाईल, परंतु गती देखील होती चेंडूमध्ये आणि चेंडू टर्न देखील झाला. बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा. हो, यावेळी मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलाय वाईड इस्लॉंग सीमा रेषीच्या पलीकडे. ज्ञानेश्वरच्या बॅटमध्ये आणखी एक षटकार. चौथा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतील. मागच्या चेंडूवर षटकार. आपल्या आणखी एक शॉट अंबूचा देखना फटका. चेंडूला पाठवला एका टप्प्याने बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार फटका. ज्ञानेश्वर इज ऑन फायर. ठोकला आणखी एक दर्जेदार चौकार. पाचवा चेंडू पुन्हा एकदा मदन सज्ज होतील. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते तिथे, झेलची संधी देखील होती. कुणाल होते आय थिंक क्षेत्ररक्षक, परंतु त्यांना झेल काही पकडता आलेला नाहीये आणि धाव फक्त 1 मिळते तिथे एका धाबेच्या मदतीनं. आता धावफलक धाबांची टोटल झाली आहे 24, 24 धाबा. अंतिम बॉल आहे. आपली समोरच्या दिशेने पुश केला, पुश अँड खुश. कोणती धाव तिथे मिळालेली नाही आहे. डॉट बॉल येतोय. तर तिसऱ्या षटकामध्ये आले 11 धाबा आणि टीमची टोटल आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24, 24 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
लक्ष्मण तांदले आलेत बॉलिंग ट्रॅकवर उर्फ लक्की तांदले. अंतिम षटक निर्णायक षटक राहू शकते कदाचित, कारण या षटकामध्ये जर कमी दाबा आले तर पूर्णतः हवी होतील समोरील बॅटर्स. आणि यावेळी मात्र फटका सुरेख आहे समोरच्या दिशेनं इन टू द स्लॉट आणि त्याला पाठवलाय. इट इज आउट ऑफ द प्लॉट. षटकार. काय फटका होता. पुलर लेनच्या चेंडूला समोरच्या दिशेने मारला. आणखी एक आडबा पाटला. जबरदस्त स्ट्रोक पाठवलाय बॉलला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे. 4 रन्स तिथे पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर मात्र एकतर्फी किल्ला लढवतोय. 10 चेंडूमध्ये तब्बल 28 धाबा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि कालचा सामना आठवतोय नक्कीच. तब्बल 270 धाबा आपण पाहिल्या भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध 5व्या T20 मालिकेमध्ये. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर ब्लॉकरमध्ये फेकला होता बॉल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता सप्लाईनं 2 धाबा कंप्लीट केल्या. तर काल जो फलंदाज भारतीय संघाचा उतरत होता खेळपट्टीवर त्याच्या बॅटमधनं फक्त चौकार आणि षटकारच पाहायला मिळाले होते. तर वापसी झाली नक्कीच ईशान किशनची आणि त्याने तब्बल 100 धाबा स्कोर केल्या होत्या. 103 धाबा त्याने बनवल्या बॅटिंग करत असताना. यापुढे चांगला बॉल वेगाने फेकला होता. डॉट बॉल येतो लांबलचक व्यत्यानंतर लक्ष्मण यांच्या माध्यमातून ओव्हर द विकेट ना 5वा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र एष्ट्या उधळल्या. दांडीगोल फलंदाज फोईल क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये. आता ज्ञानेश्वरची खेळी होती समाप्त. धक्का क्रमांक लागत असताना टीमला 5वा. काय जबरदस्त बॅटिंग केली. 13 चेंडूमध्ये 30 धाबा बनवल्या. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फलंदाज ज्ञानेश्वर यांच्यासाठी. पुढचा बॉल अंतिम चेंडू असेल. यापुढे मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतील तिथे आणि तिथे पकडला झेल. मनोज यांनी तो झेल स्वीकारला आणि फलंदाजाला मात्र अंतिम चेंडूवर पाठवलं दगाबुटला. षटक समाप्त. इनिंग समाप्त आणि इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 36 पाहायला मिळते. विजयासाठी आता टीम मुरबाड 11ला 37 धाबांची गरज. चला यापुढील सामना चॅलेंजर वाशिंद आणि त्यांच्या अगेन्स्ट कल्याण संजय चव्हाण असा हा सामना. 4 षटकांची मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चॅलेंजर वाशिंद आणि कल्याण संजय चव्हाण या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायला लगेच. नक्कीच आमचे लाडके आयोजक संजयजी दुर्गे साहेब देखील इथे उपस्थित झालेत. काल देखील आपण त्यांना पाहिलं. परवा दिवशी देखील सातत्याने आज 5व्या दिवसामध्ये त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये 40+ 10 संघ आपण खेळताना पाहतो. या 40+ 10 संघांमधनं एक संघ मेगा फायनलमध्ये पोहोचेल ग्रामीण संघाशी आणि 32 संघांमधनं त्या एका संघाशी मेगा फायनलमध्ये टक्कर देतील. चला टॉस साठी या विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चॅलेंजर वाशिंद आणि धार्मिक 11 कल्याण
चला धार्मिक इलेव्हन कल्याण आणि चॅलेंजर वाशिम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. क्षेत्ररक्षण सजलंय आणि सेकंड इनिंगला देखील सुरुवात होणार आहे. सलामीचे दोन बॅटर्स देखील आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 37 धावा बनवायच्या विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. सलामीची ओपनिंग पेअर आपण पाहतोय. मनोज आणि विलास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. चला चॅलेंजर वाशिम टीमचा कॅप्टन आणि धार्मिक इलेव्हन कल्याण टीमचा कॅप्टन आपण देखील या टॉस साठी रिपोर्टिंग करा. कारण मोठ्या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहतो की पहिल्या सामन्याच्या इनिंग ब्रेक नंतर आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करून घेत असतो. त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर उपस्थित राहा. बॉलिंग ट्रॅकवर राजेंद्र आलेत. 24 चेंडू आणि आता विजयासाठी मुरबाड 11 टीमला 37 धाबांची गरज आहे. मोठी फाईट, मोठा सामना रंगत भरणार आहे मॅचमध्ये. परंतु बॅटिंग करत असताना धाबा थोड्याशा कमी बनवल्या कानोल बॉयज या संघानं आणि आता माफक असं लक्ष आपण समोर पाहताय. मनोज आणि विलास ही सलामीची ओपनिंग पेअर आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर विलास आणि नॉन स्ट्राइक एंडवर मनोज. पहिला बॉल मनोज विलाससाठी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू धन 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 करत सीमा पार येतो हा दमदार चौकार. ओ स्वीप केलाय. काय फटका आहे. प्रॉपर क्लास दाखवताना क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना ठोकलाय बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. काय फटके मैदानाच्या आतमध्ये करतोय विलास. विलासच्या बॅटमध्ये 2 चेंडूवर 2 मोठे फटके चौकार पाहायला मिळालेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा राजेंद्र ओढतं विकेट ना समोरच्या दिशेना ओव्हर द टॉप ओव्हर द लाईन आउटफील्ड मध्ये. तिथे काय घडलंय. चौकार येतोय. बॅक टू बॅक सलगचा तिसरा धमाका, तिसरा तडाखा आणि तिसरा चौकार. एकवीस चेंडू आणि आता विजयासाठी फक्त 25 धाबांची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. ओ यावेळी शॉर्ट ऑन पुल. जबरदस्त फटकाय. पाठवलाय बॉलला एका टप्प्याने सीमा रेषा पलीकडे. फाईन लेगचा विकेट निर्या होता आणि त्याच्यामध्ये केला प्रहार. येतो आणखी एक दर्जेदार चौकार. आणि 4 चौकार सलगचे. तर नक्कीच आमचे लाडके आयोजक मदनजी अनंत कतोरे साहेबांच्या माध्यमातून 6 चेंडूवर 6 चौकार जर आले तर 500 रुपयांचा रोख कॅश प्राइज विलासला दिलं जाईल. एटीएम ऑन सकाळच्या 17 आता सुरू झालाय. ही मोठी स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करताय. गौरवशाली स्पर्धा आहे. आणखी एक येतोय तिथे. आणखी एक येतोय.
500ची नोट जशी दिसली तसा आणखी एक चौका ठोकलाय. क्या बात आहे, काय सुरुवात केली आहे पहिल्याच मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये 5 चेंडूवर 5 चौकार. अंतिम बॉल आहे, 6वा चौकार येईल का पाहूया. ओ लॉफ्टर केलाय, इनफिल्डला बीट करून चेंडू चालला. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मित्रांनो थांबणार नाही. एकदा टाळ्यांचा कडकडाट येऊ द्या, कारण या सेकंड इनिंग मधील आणि या संपूर्ण स्पर्धेतील 6 चेंडूवर 6 चौका ठोकणार विलास पहिला फलंदाज ठरतोय. तर सन्माननीय आदरणीय आमचे लाडके आयोजक मदनजी अनंत कथोरे साहेबांच्या वतीने आता 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल, कारण 6 चेंडूवर 6 चौकार आपण पाहिलेत. बॉलिंग ट्रॅक वर आता दुसऱ्या षटकामध्ये अर्जुन सज्ज होतील. चॅलेंजर वाशिंद आणि धारबेक इलेव्हन कल्याण अशी पुढची मॅच आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि फक्त 13 धावांची गरज. आता समीकरण सोपं आहे, पूर्णपणे बॅटिंग मध्ये दबदबा कायम ठेवतोय खऱ्या अर्थाने मुरबाड इलेव्हन हा संघ. पुढचा बॉल या बेली मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. तिथे निश्चितच व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या पुढे सरसावते. 25 या आकड्यावर पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक मनोज आहेत, बाहुबली बलशाली फलंदाज आहे. ताकदीचा वापर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ओहो, ताकदीचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावर ना मस्तक पे दस्तक गेंद, मिड विकेट सीमा पार, षटकार. तटी पण 31 धाबा फलकावर पाहू शकता आपण. आता विजयासाठी फक्त 7 धाबांची गरज आहे. सामना जबर येतोय, खुला झालाय सामना. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक यावेळी उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर, एक सीमा रेषेच्या पलीकडे. हा यूज अँड मॅक्सिमम स्ट्रोक, षटकार. फिनिश झालाय, कारण एक वाईड होता मध्ये. चला, एक धाब्याची गरज आहे. सामना आपण केला. एका धाब्याची गरज आहे. ओ यावेळी मात्र चांगला फटका उडवला एका टप्प्याने. महेंद्र देतानाथन धोनी स्टाईल ना हा सामना फिनिश करताना, आणि फलंदाजासाठी कॅश प्राइज देखील आलाय. सचिन भिशे साहेबांच्या माध्यमातून मनोज यांच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज, आणि मदनजी अनंत कथोरे साहेबांच्या माध्यमातून विलाससाठी त्या 6 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालाय. तर नक्कीच दोन्ही फलंदाजांना मी विनंती करेन या आपण, आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देखील आपण देतोय. तर मॅन ऑफ द मॅच